हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला सवय असते आपण बऱ्याच अशा भाज्यांमध्ये कढीपत्ता हा घालतोच, पण घरातले सगळेच जण कढीपत्ता खात नाहीत. म्हणूनच आपण आज भरपूर असा आयुर्वेदिक असलेला आणि बहुगुणी असलेल्या कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कढीपत्त्याची चटणी बनवण्याकरता आपण या ठिकाणी कढीपत्त्याची पानं छान अशी धुवून आणि पुसून घेतलेली आहेत. आता आपण एका कढईमध्ये तेल न घालता छान असं बारीक केलेलं खोबरं लाल रंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत. चटणीला छान अशी चव यावी म्हणून आपण खोबरं भाजून घेतोय. याला छान लाल रंग येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आपलं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे. आता आपण याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला थोडीशी तीळ घेतलेली आहे आपण या ठिकाणी. ही तीळ सुद्धा भाजून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली तीळ ही छान भाजून झालेली आहे. हिलाही आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण यामध्ये लसूण सुद्धा भाजून घेणार आहोत. इथे मी 8 ते 9 पाकळ्या छान भाजून घेते. सोबतच आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी छोटीशी अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. आपला लसूणही छान भाजून झालेला आहे. यालाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून जे कढीपत्त्याचे पानं आपण धुवून घेतलेले आहेत त्यांना छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. याला छान असं क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. आपला कढीपत्ता छान क्रिस्पी भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून याला एका प्लेटमध्ये थंड करून घेऊया. आता आपण या भाजून घेतलेल्या सर्व वस्तू मिक्सरच्या भांड्यामध्ये छान दळून घेणार आहोत. खोबरं घालूया. इथं आपण शेंगदाणा भाजून घेतला आणि त्याचे शिट्टे सुद्धा काढून घेतलेले आहेत. तीळ टाकूया. लसूण टाकूया आणि हा भाजलेला कढीपत्ता सुद्धा टाकूया. यासोबतच आपल्याला यामध्ये 1 चमचा तिखट घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं जिरं घालायचं आहे चवीसाठी. याला आपण छान असं बारीक दळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली चटणी दळून झालेली आहे. किती छान दिसते हेही तुम्ही बघू शकता. मस्त अशी झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली कढीपत्त्याची चटणी बनवून रेडी आहे. तुमच्या घरात जर का कुणाला कढीपत्ता खायला कंटाळा येत असेल, कुणाला आवडत नसेल, तर त्यांना तुम्ही ही चटणी बनवून द्या. ते खूप आवडीने खातील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपी सोबत. धन्यवाद.